2025 के माध्यम से हम करते हैं। शानदार आयोजन, शानदार नियोजन। आज की रात हमने देखा हमारे साथ हमारे साथी समालोचक मित्र थे द वॉइस ऑफ रसायनी राहुल पाटिल, द वॉइस ऑफ रायगढ़ मिस्टर रोशन सबकाल सर, और जिनके जरिए इस प्रतियोगिता को लाइव कवरेज किया जा रहा है वो हमारे जीतू गोंधड़ी वाउंजे। दो ऑन फील्ड अंपायर, मेन अंपायर हमारे शिवदास वाघमारे सर देवत, स्क्वेयर लेग अंपायर हरिभक्त परायण दीपक पाटिल सर पाली, और हमारे टेलीविजन अंपायर द लेजेंड द्वारकानाथ स्वर्गीय सर बेलवली, और हमारे डीजे मास्टर, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। काफ़ी शानदार क्वालिटी के साथ हम इस प्रतियोगिता को एंजॉय कर रहे हैं। फिर से एक बार तमाम दर्शकों का स्वागत करते हैं इस मुकाबले के अंदर। और मुकाबले की बात करें तो एक तरफ राहुल स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाड़ है, तो दूसरी तरफ हमारे नरेश जी मुने ने जिस टीम को पैक किया है वो टीम बीच मैदान के अंदर वाशिवली। पहली गेंद ओवर पिच उड़ा है, इस गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर आसमान दिखाया बल्लेबाज पंकज शिंदे के बल्ले से निकला, यह आसमानी छक्का मिड विकेट बाउंड्री के बाहर। शानदार बल्लेबाजी बीच मैदान में पंकज शिंदे जो रन मशीन है कालापुर तहसील की, सामने प्रतीक पाटिल का चैलेंज है बीच मैदान में 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई मेन अंपायर शिवदास वाघमारे सर का इशारा, इट्स वाइट, और इस वाइट के साथ टोटल 7। तो 7 के ऊपर टोटल आ चुका है बीच मैदान में। टीम तन्मय 11 जय मल्हार वाशिवली का पहले गेंद के ऊपर 6 आए, उसके बाद गेंदबाज प्रतीक पाटिल ने वाइड फेंकी, और इस अतिरिक्त रन संख्या से राहुल पाटिल टोटल 7 रन। गेंदबाज प्रतीक पाटिल राइट आर्म ओवर द विकेट, छोटी गेंद पूर्ण करने का प्रयास था, फिर से एक बार यहां से एक और वाइड, और इस वाइड के साथ टोटल 1 से आगे आता हुआ 8 रन। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तो यहां से टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रतीक पाटिल फिर से एक बार बैकफुट पंच किया, ये देखिएगा नजाकत के साथ इस गेंद को खेला, मरीन ड्राइव से भी खूबसूरत था ये पॉइंट और कवर ड्राइव, गेंद गई बाउंड्री के बाहर, 4 रन। बारा धावा धावफलकावरती लागल्यात ज्ञानेश्वर, आपण पाहतोय फार चांगली मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। तन्मय 11 जय मल्हार वाशिवली जे पुरस्कृत आहेत नरेश भाई मुने, गुडलकवाली त्यांची सुकन्या आहे आणि त्यांच्या नावाने उतरवले वाशिवली संघ, ते सुद्धा आता टाळ्या वाजवतात बघा। फार चांगली मॅच, आणि वहाल संघांगेच खेळत असताना तुम्हाला धावा कराव्याच लागतील हे सांगत असताना फलंदाज वाशिवली टीमचे धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 अंकावरती। आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य कराडे खुर्दचे भाजप कार्यकर्ते नितेश भाई कारंदे या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं, आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत, त्यांचं पण स्वागत है, थैंक यू। तो 16 के ऊपर टोटल इस बार ये देखिएगा स्विच हिट करने का प्रयास था बल्लेबाज पंकज का, यहां से डॉट गेंद फेंकी गेंदबाज प्रतीक पाटिल द्वारा, और डॉट के साथ टोटल 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। शानदार शुरुआत इस पावर प्ले के अंदर गेंदबाज प्रतीक पाटिल द्वारा, एक गेंद फुलर लेन की ड्राइव करने का प्रयास था, बल्ले के ऊपरी हिस्से में गेंद लगी, शॉट लॉन्ग ऑन में 1 रन मिला। 1 रन के साथ यहां से टोटल 1 से बढ़ता हुआ 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। शानदार बल्लेबाजी पंकज शिंदे द्वारा,
अभी यहाँ से जो खिलाड़ी नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर खड़ा था वो अभी स्ट्राइकर एंड पे आ चुका है, दीपक झिंगे। ये गेंद पुल करने का प्रयास था, फिर से एक बार अक्रॉस द लाइन, बल्ले और गेंद का संपर्क नहीं। गेंद आई डॉट, डॉट के साथ एक ओवर का खेल समाप्त हुआ राहुल। और एक ओवर का खेल समाप्त होने के बाद जो तन्मय 11 जय मल्हार वाशिवली टीम के कप्तान ने टॉस जीता, राहुल पाटिल पहले किया बल्लेबाजी का फैसला, और जो फैसला उन्होंने चुना था वो काफी सही साबित हुआ इस मैच के अंदर। 17 रन बगैर नुकसान पहले विकेट के लिए। आर्यन, ये पार्टनरशिप हम देख रहे पंकज शिंदे और दीपक झिंगे के बीच इस साल काफी इनफॉर्म है। कुल मिला के 24 ट्रॉफियां राहुल पाटिल इस साल वहाल टीम ने जीती है। और वाशिवली टीम, और अभी हमारा जो डिस्कस हम कर रहे थे वाशिवली के खिलाड़ी के साथ, जो पाटनोली में जो नाइट टूर्नामेंट हुई उस टूर्नामेंट में परास्त किया था वाशिवली टीम को वहाल टीम ने। या अभी वहां जो हार हुई थी उसका बदला लेना पड़ेगा इस मैच में। तो टोटल 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाजी करेंगे टीम स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल के कप्तान घनश्याम पाटिल। घनश्याम पाटिल की बात मुझे राहुल पाटिल की अच्छी लगी। मालूम है, जब वो आए ना इधर टॉस के लिए, तो पहला वो जो स्टेज था ना वहाँ पे उन्होंने वो हम नमस्कार करते हैं ना, वो नमस्कार किया, उसके बाद टॉस के लिए आए। जी हाँ, वो काफी बड़ी बात होती है और बड़े खिलाड़ी की यह निशानी है राहुल पाटिल। नक्कीच, कारण क्रिकेटला देव मानणारे फार जास्त आहेत आणि तेच करत असताना आपण पाहतोय ज्यावेळेला व्यासपीठावरती आले त्यावेळेस दर्शन घेऊन या ठिकाणी आपण पाहिलं असेल टॉससाठी आले गेले। जी हाँ, गेंदबाज फिर से एक बार घनश्याम, एक गेंद बैकफुट के ऊपर जाके पंकज का प्रयास था। इस बीच यहाँ से वाइट डिलीवरी है, मगर जो स्क्वायर लेग अंपायर है उन्होंने रेफर किया अंपायर को स्टंपिंग के लिए। ये अंपायर रिव्यू, तीसरे अंपायर द्वारकानाथ चोरगे सर देख रहे खिलाड़ी आउट है या फिर नहीं। अंपायर डिसीजन वाइड है। अंपायर ने डिसीजन वाइड दिया है, मगर रिव्यू लिया है स्टंपिंग है या फिर नहीं। हमारे टेलीविजन अंपायर यहाँ पे देख रहे हैं द्वारकानाथ स्वर्गेसर की खिलाड़ी आउट है या फिर नहीं। अंपायर डिसीजन नॉट आउट, और यह वाइड गेंद है, यानी कि अतिरिक्त रन मिलेगी एक रन के साथ। कल यहां से आर्यन टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाजी की भागदौड़ गेंदबाज घनश्याम पाटिल अपने कंधों के ऊपर यहां से उन्होंने उठाई है। इस टीम के कप्तान है स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल के। सामने पंकज शिंदे हैं जिनका बड़ा चैलेंज होगा गेंदबाज घनश्याम पाटिल के सामने। गेंदबाज घनश्याम राइट आर्म राउंड द विकेट से एक गेंद उठाने की कोशिश, बल्ले गेंद का संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति गेंदबाज घनश्याम द्वारा। डॉट के साथ टोटल की बात करें तो 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 18 के ऊपर टोटल आ चुके हैं। इस साल की इनफॉर्म टीम है रायगढ़ ग्रामीण टेनिस की स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल। गेंदबाज तैयार घनश्याम, इस बार उठाने की कोशिश थी, बल्लेबाज पंकज शिंदे की। एक रन जरूर मिला है, बैकअप अच्छा मिला, और इस एक रन के साथ टोटल की बात करें तो टोटल राहुल पाटिल 19 के ऊपर आ चुका है। हमने कहा कि राहुल पाटिल 24 ट्रॉफियां जीती वहाल ने, और जो 12 मैन हमारे पीछे बैठा ने उन्होंने कहा कि कल ही एक जीता, यानी 24 + 1 25 हुआ। तो यहाँ से इस साल काफी इन्फॉर्म है वहाल टीम, और उतनी ही इन्फॉर्म है हमारी नरेश जी मुने जिन्होंने इस टीम को पैक किया है, वो तन्मय 11 जय मल्हार वाशिवली। गेंदबाज फिर से एक बार तैयार, घनश्याम पाटिल राइट आर्म राउंड द विकेट।
इस बार अगेन फुलर लेन की ड्राइव किया ऑन साइड के ऊपर, प्रोडक्शन था वाडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के पास, 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ राहुल 20 के ऊपर आ चुका है और 20 रन बगैर नुकसान ये पहले विकेट के लिए पार्टनरशिप हम देख रहे जीवन और दीपक झिंगे के बीच। इस ओवर में वापसी जरूर की है कप्तान घनश्याम पाटिल ने। पहला ओवर काफी महंगा साबित हुआ था प्रतीक पाटिल का। इस बार छोटी गेंद तीर की तरह सीधा मारा मगर खिलाड़ी उस गेंद के नीचे था और यहां से लगता हुआ पहला झटका टीम तन्मय 11 जम। कैच लब का सुजल गरत ने वाडिश लॉन्गॉन के पास और यहां से पहला झटका लगा टीम तन्मय 11 जय मल्हार वाशिवली टीम को बल्लेबाज पंकज शिंदे के रूप में, जिन्होंने आर्यन टोटल बनाया 16 रन, 8 गेंदों को फेस किया, 16 की शानदार पारी खेली। 20 रनों के ऊपर यह पहला झटका लगा टीम वाशिवली को बीच मैदान में। नए बल्लेबाज नंबर 3 के पोजीशन पे अक्षय झिंगे, अक्षय झिंगे और दीपक झिंगे, 2 ब्रदर्स बीच मैदान में, जिन्होंने 3 के ऊपर 3 छक्के दागे थे। बात करें राहुल पाटिल तो टेम्पोड़ा के सामने, वही अक्षय ऑन द स्ट्राइक सामने गेंदबाज घनश्याम पाटिल राइट आर्म राउंड द विकेट से। छोटी गेंद पुल किया इस गेंद को, शानदार ड्राइव, शॉर्ट पॉइंट और स्वीपर के ऊपर से निकाला इस गेंद को। डीप में प्रोटेक्शन था, 2 रन मिले इस बीच, शानदार रन बिटवीन द विकेट और इस 2 के साथ टोटल 22 रन। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आउट होने वाले खिलाड़ी पंकज शिंदे, 8 गेंदे 16 के नायाब पारे बीच मैदान में, 2 भाई बीच मैदान के अंदर। इस बार ये गेंद फुलर लेन की ड्राइव किया था, शॉर्ट कवर में खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड जरूर किया। 1 रन मिला। 1 रन के साथ 2 ओवर का राहुल पाटिल खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम वाशिवली के टोटल 23 है राहुल, 23 लॉस ऑफ 1 विकेट। नक्कीच 23 धावा आहेत धावफलकावरती. इथून पुढे आता एक्सकेलेटरवरती पाय द्यावा लागेल, कारण दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ हे सुद्धा ओळखावं लागेल. आधी जरूर उल्लेख झाला गेला, पाटणोलीच्या मैदानावरती फाईट झाली होती वाशिवली आणि वहाल टीम दरम्यान, परंतु मैत्रीपूर्ण मॅच जरी असली तरी तुम्हाला क्रिकेटमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खेळ करावा लागतो. असा खेळ आता वाशिवली टीमनं करावा लागेल, कारण आधीची मॅच सुद्धा फार चांगली झाली गेली, सुरुवात चांगली केली प्रयासनं. चांगला खेळाडू आहे त्या टीममध्ये, चांगले प्रमोट करणारे खेळाडू आहेत. त्याचा अभ्यास करता वाशिवली संघाला सुद्धा जेवढा धावा कमी येतील ना त्या कमीच असतील. जी हाँ राहुल, सही बात आपने छेड़ी यहाँ पे। तो 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं, 12 गेंदें समाप्त हुई, अंतिम 6 गेंदें हैं। 6 गेंदों में कहा राहुल कम से कम 15 रन आने चाहिए। जैसे आपने कहा कि सामने स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल है, जिन्होंने इस साल 24 ट्रॉफियां जीती है, कुल मिला के 24। हाँ नक्कीच, कारण ट्रॉफी जिंकण्यापेक्षा तुम्हाला क्रिकेटमध्ये सगळे मिळून काय करावं लागतं, क्रिकेट कसा खेळावा लागतं हे दाखवून दिलं. जी हाँ, क्रिकेट यानी राहुल पाटिल यूनिटी का खेल होता है, एकता होनी चाहिए। टोटल यहाँ से बात करें तो 23 के ऊपर आ चुका है। अंतिम 6 गेंदे अभी इस पहले इनिंग की बाकी है, गेंदबाज तैयार है। नक्कीच पहिल्या या चेंडूवरती 1 धाव आले गेले. बघा इथे आता नरेंद्र मस्कर या ठिकाणी जॉईन झाले गेलेत. ते सुद्धा आधी पूर्णपणे विकेट मैदानाचा पूर्णपणे पाठपुरावा केला आणि आता व्यासपीठावरती पाठपुरावा करण्यासाठी आले गेलेत. त्यांचं पण स्वागत. थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर केला, बॅट्समन रिव्ह्यू आहे बिमर साठी. वेस्ट हाइट के लिए ये रिव्यू लिया गया है। और राहुल, ये जो आपने बात छेड़ी है ना, वो अभी आज के दिन नहीं होगा, अगले 5 दिन में चलेगा। नरेंद्र मस्कर का पूरा मैदान का वो मुआयना करेंगे कि किस क्षेत्र में रन आते हैं, किस क्षेत्र में रन आते नहीं। एनपीएल आप यहाँ पे आओ, 6 तारीख को एनपीएल है, तब फेयर डिलीवरी है। परंतु नरेंद्र मस्कर
आपल्या ठिकाणी जॉईंट झाले गेले, इनिंग जसं होईल ना तसं आपण त्यांना सुद्धा विचारू प्रश्न काही, कारण जरी पहिल्या मॅचमध्ये परास्त जरी झाले असले दीपक दादा तरी सुद्धा NPL अजून बाकी आहे, त्याचा अभ्यास कशा प्रकारे असेल ते आपल्यापर्यंत ती सुद्धा माहिती देतील। देखिएगा इस बार ये गेंद थी, उठाने की कोशिश थी बल्लेबाज द्वारा, खिलाड़ी जरूर था वहां पे, समीर नाइक ये कैच ड्रॉप हुआ, 1 रन मिला और इस 1 रन के साथ टोटल की बात करें तो टोटल 25 रन। और राहुल नरेंद्र मस्कर का जलवा वहाँ देखने को मिलेगा हमें 6 तारीख को जब NPL होगा तब। जीतू गोंधली और वहाँ नरेंद्र मस्कर अल्कोहल नॉट अलाउड, अल्कोहल इज नॉट अलाउड ऑन NPL 2025। तो टोटल की बात करें यहाँ से नरेंद्र तो 25 के ऊपर आ चुका है। ये गेंद उठाने की कोशिश थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं। हंसी मजाक राहुल पटेल क्रिकेट में होनी चाहिए। और यहाँ से ये दूसरा रन खतरे में था और दूसरा रन चुराते समय बल्लेबाज की पारी समाप्त हो चुकी है, टोटल 26 के ऊपर। DRS नाहीये, हा संपलाय त्यांचा, कारण एकच DRS होता आणि तो त्यांनी गमावलेला आहे। त्या कारणास्तव का क्रॉसिंग आहे, स्ट्राइक रोटेड आहे, चेक केलेलं आहे या ठिकाणी घनश्याम, कारण आमचे द्वारकानाथ चौरगे सर जे आहेत एक क्वालिफाईड अंपायर आपण पाहतोय आणि ते आमच्यापर्यंत माहिती देतात की स्ट्राइक रोटेड आहे। शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 3, अंतिम 3 गेंदे बाकी राहुल। और टोटल की बात करें तो टोटल 26 के ऊपर आ चुका है टीम तन्मय 11 जय मल्हार वाशुली का, जिन्होंने अपने अभी बात छेड़े राहुल की 2 टीमें उन्होंने इस मैदान में आज उतरी थी, एक पहली 2 में और उसके बाद 3 और 4 में एक टीम। गेंदबाज फिर से एक बार तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, डॉट की समाप्ति। डॉट के साथ टोटल की बात करें यहाँ से तो 26। और राहुल इस रसानी इलाके के सबसे मैं कहूंगा कि सक्सेसफुल पैकर में से एक है नरेश मुने। गेंदबाज फिर से एक बार तैयार है सुजल गरज, जिन्होंने पहला जो मैच था उस मैच में मेडन और डाला था आर्यन पाटिल। इस बार एक गेंद उठाने की कोशिश थी, सेफ लैंडिंग हुई इस बीच, प्रतीक पाटिल गेंद के नीचे आए, तब तक मिले ये 2 रन। और इस 2 रनों के साथ टोटल की बात करें तो टोटल आ चुका 28 के ऊपर। अंपायर रिव्ह्यूज या ठिकाणी हेलो 28 के ऊपर टोटल आ चुका है। फिर से एक बार अंपायर रिव्यू, इट्स फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी है। अंपायर जो टेलीविजन अंपायर थे हमारे द लेजेंड द्वारकानाथ चौरगे सर, उन्होंने डिसीजन दिया कि ये फेयर डिलीवरी है, इस कारण यहां से मिलता हुआ ये दुक्का और इस 2 के साथ टोटल 28 रन। अंतिम गेंद इस पहले सत्र की 28 के ऊपर राहुल टोटल आ चुका है टीम तन्मय 11 जय मल्हार वाशुली का। सुजल घरत अंतिम गेंद करेंगे, स्कायरा 11 न्यू यंग स्टार वहाल की तरफ से शानदार गेंदबाजी, जिन्होंने पहला नरेंद्र मेडन डाला था, इस ओवर के 5 में 5 खर्च किए हैं। अक्रॉस द लाइन खेला, फाइनल को क्लियर किया, यह आया नंबर 6
फाइन लेग बाउंड्री. हॅलो. हॅलो. हेलो. टोटल इस अंतिम गेंद के ऊपर 6 आए और इस 6 के साथ टोटल 34 और जीत के लिए 18 गेंदे और 35 रनों की जरूरत है. नरेंद्र मस्कर जो अंतिम गेंद के ऊपर जो छक्का मारा ना बल्लेबाज ने, वो निर्णायक छक्का होगा राहुल इस मैच का. करेक्ट. मॅच फार चांगलं होईल नरेंद्र सर, कारण दोन्ही 100% मॅच चांगलीच होणार. और यहाँ से जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, जहाँ आर्यन टीम स्कायरा 11 न्यू यंगस्टार नारपोली को चाहिए, वहाल को चाहिए, माफ कीजिएगा, 35 रन 18 गेंदों में. जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा वैसे माइक्रोफोन पे आएंगे हमारे महागुरु रोशन सपकाल सर. धन्यवाद. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ विरोधात असेल. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहाल तन्मयी 11 जय मल्हार वाशिवली. जिंकण्यासाठी गरज असेल 18 बॉलमध्ये 35 धावांची. 35 धावांची गरज असेल. तसं बघायला गेलं तर 3 षटकांचा खेळ आहे. सरासरीचा जर विचार केला आपण तर 11.50च्या सरासरीनं धावसंख्या पुढे सरकवायची आहे. बॅटिंग करत असताना वहाळ संघाला, वाशिवली संघ आहे, जय मल्हार वाशिवली संघ, आणि एकीकडे स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ आहे. वहाळ अगदी शहरीकरणाच्या जवळ असलेलं हे गाव. आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्याचं काही दिवसामध्ये आपण त्या एअरपोर्टवरून विमान टेकऑफ करेल, लँड करेल, आणि ते क्षण आपण मात्र पूर्ण नवी मुंबईकरांसाठी आठवणीतले क्षण असतील. आणि अगदी त्याच्या जवळ असलेलं हे गाव वहाळ गाव. न्यू यंगस्टर फार कमी वेळ झाला आहे जितू तसं बघायला गेलं तर या संघाला. आणि फॉर्ममध्ये येताना आज त्याचा कर्णधार इथून सांगत होता की या वर्षीच्या 22 ट्रॉफ्या हो आहेत असतील, आणि त्यामागे तुमची मेहनत आहे मित्रांनो. खूप प्रचंड मेहनत केली असेल. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आपल्या हातातून घालवाव्या लागल्या असतील. कोणाच्या नातेवाईकाचं लग्न सोडावं लागलं असेल, कुठल्या मित्राची बड्डे पार्टी मिस करावी लागली असेल, कुठे गर्लफ्रेंडनी बोलवलं असेल, तिथे गेले नसाल कदाचित आपण या क्रिकेटसाठी, आणि त्यामुळे तुमच्यासाठी हे दिवस चांगले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज हे सगळी खूप काही अचिव्हमेंट जर तुम्हाला मोठी करायची असेल ना, तर या गोष्टीला तुम्हाला फेस करावं लागतं.
आणि त्याचमुळे चांगले दिवस पाहायला मिळतात. उगाचच नाही, टेनिस क्रिकेटमध्ये सुगीचे दिवस विनाकारण कुणालाही येत नसतात. त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, घासावी लागते मराठी भाषेमध्ये. चला, जिंकण्यासाठी आपण पाहाल 35 धावांची गरज आहे. आघाडीचे 2 बॅट्समन आपण प्रयास आणि समीर याला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर आपण निखिल. प्रयास कोळी हे नाव सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे. हो, यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला या बॉलला खेळाय आणि इथून मात्र पहिल्या बॉलवर विकेट डाऊन. इथून मात्र माघारी परतावं लागेल. प्रयास कोळी सारख्या धाकड बॅट्समनला परतावं लागतंय. PPP प्रदीप पाटील. आय डोंट नो मिडल पी कशासाठी आहे माहिती नाही, परंतु प्रतीक पाटील मैदानामध्ये दाखल आहे. वडिलांचं नाव सुद्धा पहा, जो फ्रंट जो वर्ड आहे तो सेम आहे, PPP. प्रतीक पाटील मैदानामध्ये दाखल होत आहे. शून्य धावसंख्येवर प्रयास कोहलीचा मोठा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडासा आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल जय मल्हार वाशिवली संघानं. तन्मयी 11 जय मल्हार वाशिवली संघ. मुनी सर आमच्या इथे बसलेत, त्यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केलं गेलं. दीपक पाटील सर इथे बसलेले आहेत. सुशांत पाटील कसं खेळून आत्ताही मॅच पाहतायत. दीपक पाटील सर आपल्या मॅचला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर त्यांनाही सुशांत पाटील तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर मॅच पाहत असाल तर एन्जॉय करा रात्री, कारण यानंतर एक मॅच आहे अजून शेवटची, तीही एन्जॉय कराल. पण सध्याच्या घडीला ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे. बॉलिंग ट्रॅकवर मात्र निखिल तयार असेल ओ द विकेटनं. यावेळेला उडवला या बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नाईस स्ट्रोक. वाव, 6 रन. शरद मडवी आणि आमचे सुयोग पाटील राईट हँड लेफ्ट हँड A1 जोडी या मैदानावर आपल्याला येताना पाहायला मिळते. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या षटकारानं मात्र धावसंख्येला खूप मोठी उभारी मिळाली. 6 धावा धावपळकावर लगावल्या गेल्यात. बॅटिंग करत असलेला बॅट्समन आपण पाहाल प्रतीक पाटील याच्या बॅटमधून आल्या आल्या षटकार पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र जो टार्गेट आहे 35 धावांचा, आत्ता असं वाटायला लागलं की वहाळ संघासाठी हा टार्गेट मोठा जड नसणार नाही आहे. कारण प्रयास कोळी आऊट झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलेलं की दडपणाखाली क्रिकेट खेळला जातोय की काय, परंतु दडपण झुगारून लावलंय या खेळाडूनं. यावेळेला सुद्धा ऑन साईडला खेळ आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. तू मेमे जरूर झालेली. ओ, इथून मात्र एन्जॉर्ड झालाय खेळाडू. अगदी नाजूक जागेवर ज्यावेळेस बॉल लागतो ना त्यावेळेस बऱ्याचसा काही मला वाटतं क्रॅम्प आला आहे हात पायामध्ये. असे बरेचसे प्रकार घडत असतात. फिल्डिंग करत असताना आपली आगळी वेगळी हालचाल, कदाचित या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागतं. खूप जास्ती इंजॉर्ड असेल, रिले स्प्रेनं जर बरा होत असेल तर ठीक आहे, नाही तर 12वा खेळाडू आपण इन होऊ शकता मैदानामध्ये. मुरगळला आहे त्यामुळे कदाचित रिस्क घेणार नाही हा खेळाडू, स्वतः कर्णधार आहे. सध्याच्या घडीला या क्षणाला आपण पाहिलं धाव मिळाली 1 धाव आणि टीमची टोटल 1 न पुढे मूव्ह होत असताना 7 धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतील. अद्याप गरज असेल 28 धावांची जिंकण्यासाठी. 28 रन टू विन बिटवीन 15 बॉल्स.
वासू एक मिनिट हा पंच. ओके, काय हरकत नाही. शंका होती त्याचं निसारण झालं. 12वा खेळाडू अगदी बारकाईनं लक्ष ठेवून आहे त्याने बघितलं, परंतु त्याचं शंकेचं निसारण झालं. कारण डगआउटमधून तिकडून आम्हाला हुकार आला. बाळ संघालाही माहिती आहे काही बारीक गोष्टीकडे अगदी आवर्जून लक्ष टाकायचं नसतं. हां, जिथे हक्काने भांडायचं आहे तिथे भांडायचं, जिथे ठीक आहे काय हरकत नाही. एन्जॉय झाला आहे, समोर खेळाडू दिसतो आहे, त्यामुळे त्यांनी मान्यता दिली त्या गोष्टीला. आणि पुन्हा एकदा मॅच सुरू होते आहे ओ द विकेटनं. या वेळेला मात्र स्टेप या इथून मात्र मोठा फटका खेळला आहे बॅकवर्ड स्पेअर लेगच्या रिझनमध्ये. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हे संपर्क आहे रिव्ह्यू मागण्यात येत आहे. एक्झॅक्ट आम्हाला इथपर्यंत विषय समजू त्यांनी. विकेटच्या पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला असेल. आहेत अंपायर आहेत, जो निर्णय असेल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अंबर कशाबद्दल रिव्ह्यू आहे पहिल्यांदा आम्हाला इथे क्लिअर करा. पाठीमागे जाऊन खेळलाय का? येस येस येस. हां, तर तो विषय. तर डीके आपण इथे येऊन चेक करा आणि जो काही निर्णय आहे तो तिथपर्यंत पोचवा. नाही आणि पाठीमागे नाही गेला. इथून रिव्ह्यू मध्ये दिसतोय तो समोर स्टंपच्या खेळतोय, त्यामुळे इट्स अ 4 रन्स. नॉट ऑब्जेक्शन, कारण पाठीमागे गेलेलाच नाही आहे. आपणही मोबाईलवर पाहू शकता नंतर. त्यामुळे 4 धावा असतील. 4 धावेनं टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण 11 धावा आहे धावपळकावर. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. बॅटिंग करत असलेला बॅट्समन आपण इथून समीर याला पाहाल, ज्याच्या बॅटमधून चौकार आला. आणि प्रतीक पाटील वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय 1 षटकाराच्या माध्यमातून. चांगला क्रिकेट. एकीकडे आपण स्कायरा 11 यंगस्टर वहाळ संघ पाहाल, तर तन्मय 11 जय मल्हार वाशिवली संघ, या दोन संघांमध्ये फाईट मॅच. टोटल शॉट ऑफ द नी, अगदी गुडघ्यावर टेकून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा हालाकी बॅकफुटला गेलेला हा बॅट्समन जागा बनवण्यासाठी, परंतु त्या रेषेपर्यंत होता जिथे त्याला थांबायचं होतं. अगदी विकेटच्या पुढे खेळला हा बॉल, त्यामुळे चौकार आला आणि चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल 11 धावा धावपळकावर. बॉलर निखिल तयार पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी ओव्हर विकेटनं. यावेळेला हवेमध्ये खेळा या बॉलला प्रोडक्शन आहे. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न, दुसरीची मागणी आणि इथून मात्र दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. 13 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला हाताळण्यासाठी निखिल याला पाहाल. विकेट मिळवला प्रयास कोळीचा. मोठा विकेट मिळवण्यामध्ये यश आलं निखिल याला, परंतु धावा थांबवण्यामध्ये मात्र यश येत नाही आहे. कारण 10 किंवा 10पेक्षा जास्ती धावा जर आपण षटकामध्ये दिल्या तर मात्र ते महागडं षटक समजलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. झेल एवढा सोपा नसणार आहे क्षेत्ररक्षकांसाठी. इथून मात्र बराचसा प्रचंड वातावरण, तणावग्रस्त वातावरण, प्रचंड गोंधळ मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि अशा रीतीने धाव मिळाली. सिंगल षटकाची होती समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या 12, माफ करा 14 धावा आहेत. आता 12 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामध्ये 10.50 सरासरी. स्वतः कर्णधार एन्जॉयड होऊन इथे मैदानामध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलाय वाशिवली संघाचा. त्यामुळे एक जमेची बाजू असेल ती म्हणजे टीम वहाळसाठी.
12 बॉल असतील आणि 21 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. इथून वाशिवली संघाकडून नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. जीवन शिंदे नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. चल खूप टाइमपास होतोय खरंच. एवढा वेळ नका घेऊ विनाकारण. अतिशय वेळ जातोय कारण 4 ओव्हरच्या षटकांचे जे सामने झाले ना त्याला सुद्धा एवढा वेळ गेला नव्हता मित्रांनो. जरा लक्ष घ्या. अंपायर जरा अलर्ट करा त्यांना. 12 बॉल आणि आता 21 धावांची गरज असेल. नवीन बॉलर आपण जीवन याला पाहाल. जीवन शिंदे द विकेटनं यावेळेला बॉलर तयार. फिरून मारलाय. टोटल नी शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगल धावाली. दुसरीची मागणी इथून मात्र केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा रीतीने या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल 2 न पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 16 धावा म्हणजे उर्वरित बॉल असतील 11 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 11 बॉल 19 धावा. मॅचमध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. मॅचमध्ये मजा येणार शेवटच्या क्षणापर्यंत. पहिला विकेट आपण प्रयास कोहलीचा जाताना बघितला. गोल्डन डक विकेटचा शिकार झाला. एक गोल्डन विकेट. एक ताकदीचा खेळाडू मात्र 0 या धावसंख्येवर परतल्यानंतर कमबॅक करणारी खेळी पाहायला मिळाली वाहाल संघाची. इथून मात्र मिसफिल्ड झाली आहे आणि बॉल थांबणार नाहीये. सीमारेषा पार बॉलला फेकून दिलाय. चौकार. खेळाडू आपण पाहाल सध्याच्या घडीला समीर नाईक खेळतोय. इंजॉर्ड आहे. पायामध्ये दुखापतग्रस्त आहे परंतु मर्द को कभी दर्द नाही होता. हे सगळं सहन करावं लागतं तेव्हा आपला संघ मजबूत होत असतो. या सगळ्या वेदना दुखापती यांना सगळ्यांना तिलांजली द्यावी लागते आणि त्याच गतीनं धावावं लागते. कितीही त्रास होऊ देत खेळायचा. इथून मात्र 2 खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. प्रचंड वैताग. इथून मात्र प्रतीक पाटील स्वतः वैतागतोय. विकेट डाऊन. आता वेळेला वातावरण थोडंसं टाईट होताना आपल्याला पाहायला मिळेल कारण प्रतीक पाटील आउट होताना पाहायला मिळेल आणि इथून मात्र नवीन बॅटर सुजल मैदानामध्ये दाखल. सुजल खरत 9 बॉल आणि आय थिंक 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 9 बॉल आणि 14 धावांची गरज असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये सुजल मैदानामध्ये दाखल होतोय. आता पुन्हा एकदा थोडासा सामन्यामध्ये करवट बदलतोय. सामना वळण घेतोय. यू टर्न करतोय कारण आणखीन एक विकेट. प्रयास कोहली आऊट झाल्यानंतर प्रतीक पाटीलनं बाजू सांभाळून धरण्याचा प्रयत्न केला कारण प्रतीक पाटीलच्या इनिंगमध्ये 2 बॉल फेस करत असताना 7 धावा जमवलेल्या प्रतीक पाटीलनं ज्यामध्ये षटकार होता. त्यामुळे त्याला असं वाटत होतं माझं मैदानामध्ये थांबणं संघाच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल परंतु समीर आणि त्याच्यामध्ये झालेली मिसअंडरस्टँडिंग आणि त्यामुळे गेलेला विकेट. इथून मात्र जमेची बाजू असेल जांभिवली संघासाठी. गॅप शोधली आहे. बॉल दमणार नाहीये. इथून मात्र सीमारेषेला क्रॉस करणार. समोर येतोय चौकार.
चौकार आला आणि चौकारानं मात्र पुन्हा एकदा ग्राफ उंचावलं. हाय ग्राफ होतोय. शेअर मार्केटचा भाव जसा उंचवता येत अचानकपणे तसं मात्र या चौकारांना थोड्याशा आशावादी राहिलेत आता सध्याच्या घडीला वाहळ संघ. कारण 8 बॉल आणि 10 धावांची गरज असेल. तोच बॉलर तयार असेल ओव्हर द विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर. यार इज नेक्स्ट वन. हलक्या हातानं डिफेन्स केलं. या बॉलला सिंगल आली आहे. ओ आता या वेळेला मोठा अडचण आहे कारण आता खूप त्रास होत असेल कदाचित. 7 बॉल असतील आणि 9 धावांची गरज आहे. अशा क्रुशल मोमेंटवर ज्यावेळेस एखादा चांगला खेळाडू इंजॉर्ड होतो बाहेर बसावं लागतं त्यावेळेस त्याच्या वेदना त्या संघाला होणाऱ्या वेदना याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कारण मॅटर या मैदानामध्ये किती पैसे 22 ट्रॉफ्या मिळवल्यात. 22 ट्रॉफ्यांमध्ये किती लाख रुपये वाहाल संघाने कमवलेत याकडे त्यांचं लक्ष नसतं. घरी एक ट्रॉफी केली पाहिजे. रोज आनंद साजरा झाला पाहिजे गावामध्ये. रोज माझ्या गावामध्ये दिवाळी दसरा साजरा झाला पाहिजे. या मूळ उद्दिष्टानं हा संघ खेळत असतो. पैसा मॅटर करत नसतो. 4ही संघांचे 6ही संघांचे पैसे एकत्र केले जातात. आठवणीत राहतात त्या मॅचेस त्या ट्रॉफ्याज. यावेळेला खणून काढले. या बॉलला सिंगल धाव आली. ओ दुसरीची मागणी केली खरी आणि इथून मात्र पहा 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. खूप त्रास होत असेल तर थोडा रिले स्प्रे वगैरे घेऊन जा मैदानामध्ये कारण 6 बॉल असतील आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 7 धावांची. कारण आपण त्या वेदनेनं घेऊन मैदानामध्ये तसंच धावत राहाल तर मग सकाळचं दुखणं खूप मोठं असेल. घनश्याम कॅप्टन आहे. स्वतः मैदानामध्ये जातोय. कुटुंब प्रमुख असतं ना त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असते आणि त्यामुळे तो मात्र आता हाल हवाला विचारण्यासाठी समीर हा थोडासा एन्जॉय खेळाडू आहे. 6 बॉल 7 धावांची गरज असेल. अशा वेळेला अजूनही एक प्लस पॉईंट असेल वाशिवडे संघासाठी कारण समीर आहे एन्जॉयड आणि नवीन आलेला बॅट्समन सुजल तोही सेट होऊन खेळतोय कारण 2 बॉलला फेस करून 5 धावा जमा केलेल्या सुजलनं. त्यामुळे सध्याच्या घडीला असेल तो मोठा प्रश्न समीरचं चांगलं होणं हे वाहाळ संघासाठी चांगले संकेत असतील. थोडासा इंजॉर्ड झाला खेळाडू. दुखणं काय असतं दुखण्यामध्ये कसं खेळावं गावासाठी ना दीपक दादा आमच्या नरेंद्र म्हस्करला विचारा. अख्खा पाय प्लास्टर होता आणि तरीसुद्धा षटकार मारलेला. त्या अगदी भाविक क्षण होतं ते आणि अशा परिस्थितीमध्ये तो मैदानामध्ये खेळत होता. फक्त एकच इच्छा नारपोली गाव जिंकावं आणि ह्या एका प्रांजल मतानं ही मंडळी खूप रक्ताचं पाणी करत असतात. आणि आता 6 बॉल आणि 7 धावांची गरज असेल. चला जर मॅचमध्ये आता सुरुवात करावी पंचांनी कारण वेळ जातो या मॅचला खूप वेळ जातोय. हा माहिती आहे खेळाडू दुखापतग्रस्त आहे. अशा वेळेला आपण एखादा इम्पॅक्ट प्लेअर खेळू शकता किंवा तो निर्णय घेऊ शकता परंतु खेळाडूसुद्धा असे असतात की नाही मीच खेळणार कोणत्याही परिस्थितीमध्ये. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. 6 बॉल असतील 7 धावांची गरज. तसं बघायला गेलं तर 1 बॉलचा खेळ आहे. एक मोठा फटका आला तर मॅच फिनिश होऊ शकतं परंतु आता गोलंदाजीची खरी परीक्षा आहे मी म्हणेन प्रवीणची कारण या सगळ्या बॉलना त्याला डिफेन्स करायचा आहे. सगळ्या बॉल कमीत कमी धावांवर थांबवायचा आहे. खूप वेळ होतोय या मॅचला. चला मॅचला सुरुवात करा. होता विकेटनं मात्र पुन्हा एकदा बॉलर असेल प्रवीण. बॉलिंग ट्रॅकवर समोर आहे डाव्या हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल.
या बॉलला 20 मध्ये खेळलाय. खेळाडू आहे तिथे उभा. सिंगल धाव आली. दुसरीची मागणी केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीची मागणी होतीये. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत की काय? हो, 3 धावा कंप्लीट होत आहेत या एक बॉलवर. म्हणजे अर्थातच आता बॉल असतील 5 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 5 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. खूप जबरदस्त मॅच. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं हिट केलेला नॉन सेकंडला. विलाज नव्हतं खेळाडूकडे सुद्धा, कारण त्या क्षणाला एखादा विकेट आला असता तर तेही महत्त्वाचं असतं. पण तो हिट मिस झाला आणि त्यामुळे एक एक्स्ट्राची धाव मिळाली. आणि आता 4 बॉल आणि गरज असेल 5 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 4 धावांची. 35 धावांचा पाठलाग करत असलेला संघ आपण पाहाल न्यू यंगस्टर वहाळ संघ. आणि आता सध्याच्या घडीला 5 बॉल आणि 4 चं हे जे मॅथमॅटिक्स गणिताची आकडेमोड आपल्याला इथे पाहायला मिळेल. उडवला या बॉलला पॅरलल स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केला. विकेट डाऊन. आणखी एक वन्स मोर विकेट डाऊन. आता 4 बॉल असतील आणि 4 धावा. स्वतः कर्णधार 3 नंबरचे जर्सी प्रदान केलेला घनश्याम पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलिंग या खेळाडूची पाहिली ना तर या सध्याच्या घडीला हा खेळाडू मी म्हणेन दर्जेदार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे. आणि त्या गोलंदाजीच्या जीवावर तर सध्याच्या घडीला वहाळ संघ हा प्रचंड फॉर्मामध्ये आहे. आणि त्यामधलं एक नाव स्वतः कर्णधार घनश्याम पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. उजव्या हाताचा हा बॅटर मैदानामध्ये आणि क्रिकेटला रिस्पेक्ट देणारा खेळाडू आपण पाहिलं. मगाशीच उल्लेख झाला की ज्यावेळेस टॉस बॉक्समध्ये आला त्या टॉसला त्या विकेटला नमन करणारा हा खेळाडू. आणि या वेळेला उडवलाय बॉल सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. षटकार, विजयी षटकार ठोकतोय घनश्याम पाटील. मॅच करतोय फिनिश. आणि अशा रीतीने न्यू यंगस्टर संघ पुन्हा एकदा विजय प्रस्थापित करतोय आणि या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतं. ते अर्थातच तन्मय 11 जय मल्हार वाशिवली संघाला. गोलंदाजानं 1 षटकामध्ये 6 धावा खर्च करत महत्वाचं 1 विकेट मिळवणारा गोलंदाज आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकणारा फलंदाज आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स घनश्याम पाटील साठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. वेल प्लेड घनश्याम. आणि यायचं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी 1 षटकामध्ये 6 धावा 1 विकेट आणि शेवटच्या बॉलवर ठोकलेला विनिंग षटकार टर्न केलं मॅचला. त्यामुळे घनश्याम पाटील याला इथे मॅन ऑफ द मॅच साठी आपण करूयात पाचारण. आणि नेक्स्ट मॅच लगेच त्याच्याच हस्ते तो कॅप्टन आहे त्यामुळे टॉसही केला जाईल. पळसपी संघ या आपण टॉस साठी लगेच या. टॉस साठी या लवकर. चला मान्यवरांना विनंती करेन दीपक दादा यावं आपण 2 संघांमध्ये टॉस करावं. ही पण मॅच 3 ओव्हरची होणार. या लवकर या. टॉस जोर या. चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि टॉस साठी घनश्याम यायचं आपण. आणि पळसपे टीमचा कॅप्टन आपण यायचं. या मॅन ऑफ द ट्रॉफी आहे ती कोणाला दिलेलं
अगदी शेवटच्या क्षणाला षटकार ठोकवून आणि गोलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची आज वहाळ संघ पुन्हा एकदा वर्चस्व गाजवतोय. का आजची रात्र पुन्हा एकदा वहाळ संघाच्या नावी लावली जाते की प्रतिस्पर्धी संघ आहे पळसपे संघ? दोघांनाही शुभेच्छा देऊयात. पहिल्यांदा घनश्यामला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. येस. आणि या पळसपे संघ कुठे आहे कॅप्टन? या टॉससाठी 3 षटकांची मॅच असेल. 3 गोलंदाज 1 पॉवर प्ले. या लगेच टॉससाठी. चला 2 संघांमध्ये टॉस करूया. घनश्याम यायचं इकडे आणि एकीकडे पळसपे संघ. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात कारण शेवटची मॅच आहे. तुमच्या दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. 3 षटकांची मॅच असेल. छापा पळसपा ऑन द टॉस. आणि काय निर्णय असेल घनश्याम? हां चला त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. चला शेवटच्या मॅचकडे वळूया. कुठेही जाऊ नका. आजच्या रात्रीतल्या शेवटच्या मॅचला आपण